प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून प्रचाराला विकासाचा ठोस आधार मिळत आहे। भाजपचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम यांनी सुनील नगर परिसरातील विविध कुटुंबांना भेटी देत माता भगिनींशी थेट संवाद साधला। या भेटी दरम्यान रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी आजवर करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली। प्रभागातील प्रत्येक भागाचा विकास केला आहे आणि पुढेही सातत्याने विकास करत राहू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रभाग 12 मध्ये कमळ चिन्हावर संपूर्ण पॅनल विजयी होईल असा ठाम विश्वास विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केलाय। विकासाच्या मुद्द्यावर आधारित हा प्रचार मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रभाग 12 आज या ठिकाणी आमचे पॅनलचे हे असलेले उमेदवार असलेले सारिकाताई खजुर्गी ताई, तसेच अर्चनाताई वडनाल, सिद्धेश्वर कमटम आणि मी विनायक रामकृष्ण कोंड्याल आज या ठिकाणी प्रभाग 12 मध्ये आमच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झाले आणि शुभारंभ करत असताना लोकांची गाठीभेटी घेत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय। कामाच्या जोरावर आणि लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे या ठिकाणी खात्रीशीर मी सांगतो। आज कोणकोणत्या भागात आपण मतदारांच्या गाठीभेटी? आज आम्ही आता ह्या सुनील नगर असेल, आशानगर असेल, कलावती नगर असेल या भागामध्ये आज आमची गाठीभेटी झालेली आहेत पूर्ण। आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। लोकांच्या प्रतिसाद चांगला मिळालेला। विनायक दादांनी एवढ्या वर्षात या अद्दावड भागामध्ये एवढं विकास काम केलेलं आहे, त्या कामाचा पावती म्हणून विनायक दादांचा कौतुक व सर्व पॅनल निवडून येण्यासारखा सर्वांनी आशीर्वाद देत आहेत। सारिका सिद्धाराम खजुर्गे, मी पक्ष भाजपकडनं तिकीट भेटलंय आणि देवेंद्रदादा कोटे यांच्या ह्याच्यातून आम्ही काम करणार आहे। आता पब्लिकला तुम्ही भेटाल तर काय त्यांचा हे प्रतिसाद कसा आहे? त्यांचा प्रतिसाद चांगला आहे। माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी जो अभूतपूर्व विकास कामं या मध्ये केलेले आहेत, त्याचप्रमाणे 3 टर्म आमचे विनायकदादा कोंड्याल यांनी जो इथला विकासाचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे, त्या कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आज आम्ही या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। लोकांच्यामध्ये कमळाविषयी अतिशय मनामध्ये आदर आहे। भारतीय जनता पक्षाने जो या ठिकाणी विकास घडवून आणले, त्या विकासावरती लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि लोकांनी आज आम्हालाही विश्वासात घेऊन सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही कमळ नक्की फुलवणार।